धन्यवाद शीतल. यानंतर मी नितीन खाडे सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत मांडावं. सरांचं स्वागत चितळे सरांनी करावं, सरांना विनंती करते. ठीक आहे, ओके. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री श्रीनिवास पाटील सर, मंचावर उपस्थित असलेले शिप्रा मंडळीचे आणि एसपी कॉलेजचे सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय सेवेतील तसेच केंद्रीय सेवेतील आणि महाराष्ट्र सरकारच्या सेवेतील उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ अधिकारी, एसपी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद आणि मित्रमैत्रिणींनो, मी एसपी कॉलेजमध्ये 93 ते 95च्या दरम्यान होतो. 11वी-12वीसाठी होतो आणि सायन्स स्ट्रीमसाठी आलेलो होतो. मी एका खेडेगावात पंढरपूर तालुक्यामध्ये शिकत होतो आणि तिथून मग इथे आलो. त्यामुळे तसं खऱ्या अर्थाने थोडं गांगरून गेलो होतो. म्हणजे एवढ्या 10-12 तुकड्या, त्या 11वीच्या 80 का 100 मुलं, 1200 मुलं, आणि प्रत्येक म्हणजे डिव्हिजनमध्ये कोणी ICIC बोर्डचा, कोणी CBSE बोर्डचा. माझी अवस्था अशी होती की मला वॉज आणि इज मधलाही फरक माहीत नव्हता. तर अशा परिस्थितीत मी इथे आलो. पण एक गोष्ट चांगली झाली की मला त्यामुळे एक्सपोजर मिळालं. मी पुण्याला इथे राहिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला माहिती पडल्या. IIT काय असतं हे माहिती पडलं, IAS काय असतं हे माहिती पडलं, अथवा ती गोष्टच मला माहीत नव्हती. या कॉलेजच्या प्रांगणामध्ये कितीतरी सुंदर आठवणी अनुभवता आल्या. एक आमचा टाय डे असायचा, रोज डे असायचा, आणि सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे हॉस्टेलचं गॅदरिंग. मला वाटतं इथेच प्रोग्राम व्हायचे. तर अशा खूप सुंदर आठवणी आहेत या प्रांगणातल्या. खूप चांगले मित्र मिळाले, आयुष्यभर टिकतील असे मित्र. आनंद पाटील सर आहेत, मी 11वीला होतो, ते BAच्या फायनल इयरला होते. बाकीचेही आहेत असे बरेच मित्र. एसपी कॉलेजचं जे योगदान आहे माझ्या जडणघडणीत ते निश्चितच खूप मोठं आहे. त्यानंतर 12वी नंतर मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं, ILS लॉ कॉलेजला. आणि मला इथे सांगायला काहीच कमीपणा वाटत नाही, इथे मला अपयश मिळालं. 12वीला मला मार्क कमी पडले, त्यामुळे मला लॉला जावं लागलं. पण ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली, कारण माझ्या सगळ्या मित्रांना MBBSला ॲडमिशन मिळालं. मग म्हणलं आपण सुद्धा काहीतरी करून आपलं जे काय कॅलिबर आहे ते प्रूव्ह केलं पाहिजे. मग तिथे मी लॉ कॉलेजला असताना अभ्यासाला सुरुवात केली. आता लॉ हा असा विषय आहे की तो तुम्ही मराठीत लिहायला घेतला, त्याचा पेपर UPSCचा सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा तर खूप अवघड जातो. त्याचे ते रेफरन्स बुकच तेवढे मिळणार नाहीत. मग मी ठरवलं नाही, काही करून आपण इंग्लिशमधूनच द्यायची. मग त्यासाठी आपले काय असेल ते जेवढे कष्ट घ्यावे लागतील तेवढे घेऊ. मग तशा पद्धतीने कष्ट घेतले. यामध्ये मी निश्चित माझ्या वडिलांविषयी सांगू इच्छितो. माझे वडील साखर कारखान्यात सर्व्हिसला होते आणि साखर कारखान्यातली सर्व्हिस खूपच आपण म्हणू शकतो की त्याची सिक्युरिटी काहीच नसते. अशी त्यांची 2-3 वेळा सर्व्हिस गेली माझ्या या तयारीच्या दरम्यान. शेवटी अशी वेळ आली की मला कॉलेज झाल्यावर करायची इच्छा होती UPSC, पण वडिलांची सर्व्हिस नव्हती. आता काय करायचं पुढे? तर तेव्हा वडील म्हणले, मी परत सर्व्हिस करतो, तू जा. आणि तेव्हा वडिलांनी सांगितलेले एक वाक्य मला अजूनही आठवणीत आहे. मला अशी भीती होती की तेव्हा 5 लाख मुलं सिव्हिल सर्व्हिससाठी तयारी करायची, आता 15 लाख करतात म्हणे, आणि 100 जागा असायच्या. म्हणजे 5000तला एक मुलगा IAS होणार. मग मला असं वाटायचं की नाही झालं तर काय? मग 15 दिवस मी निराश होऊन घरी बसलो होतो. हे सगळं आपल्या मित्रांसाठी आहे. आम्ही बाकी सगळेजण आता ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत, पण तुम्हाला मला वाटतं जसं सरांनी सांगितलं की तुम्हालाही काही गोष्टी तुमच्यासाठी आम्ही सांगाव्यात, त्या दृष्टीने मी हे सांगतोय. तर मी 15 दिवस घरी निराश होऊन जाऊन बसलो होतो. तर वडील तेव्हा म्हणले, अरे काय झालं? मी म्हणलं, माझ्या मनात ही शंका आहे, नाही झालं तर काय, 4-5 वर्ष गेले तर काय? मग ते म्हणलं, असं आहे नितीन की
वेळेत घेतलेला चुकीचा निर्णय सुद्धा 50% बरोबर असतो. मला पहिल्यांदा काही कळलं नाही काय म्हणतायत. मी म्हणलं असं कोड्यात काय बोलतायत. ते म्हणले तुझं वय आता 22 आहे, तुझं आता समजा हे तू 30 नंतर म्हणलास की मला IAS अटेम्प्ट द्यायला पाहिजे होतं, तर काय उपयोग आहे, वय निघून गेलं म्हणजे 100% निर्णय चुकला. आत्ता तू प्रयत्न केला तर शक्यता अशी आहे 50% तरी शक्यता आहे की होशील. मग अशा पद्धतीने त्यांनी माझं मनोधैर्य वाढवलं आणि मग मी तयारीला सुरुवात केली. तुम्ही सगळेजण इथे आहात, तुम्हाला एक गोष्ट उपयोगी पडेल अशी सांगतो. अभ्यास किती तास करतात, काय करतात हे सगळं आपण ऐकत राहतो. कोणी म्हणतो मी 10 तास केला, 15 तास केला, पण त्याची क्वालिटी खूप महत्वाची आहे. त्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे, एकाग्र चित्त असणं महत्वाचं आहे. त्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानधारणा अशा काही गोष्टी करा. माझा एक खूप चांगला मित्र होता, मी त्याचंही आज इथे नाव घेऊ इच्छितो. सचिन जाधव म्हणून होता, आता ओडिशा मध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं अरे तुझी अवस्था खूपच वाईट आहे, तू असं का विपश्यनेला जा. मग मी विपश्यनेला गेलो आणि मग त्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात केली. 3 वर्ष मी अभ्यास केला आणि विपश्यनेची मला खूप मदत झाली. म्हणजे सर श्रीनिवास पाटील सरांना मी सांगू इच्छितो की इतकी कठीण परिस्थिती माझ्यावर आली होती की दुर्दैवाने मी मुख्य परीक्षा लिहिली आणि माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांचे 2 साथीदारांची जागीच म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आणि वडिलांना सिरियस इंजुरी झाली. आणि ही 2 फेब्रुवारीची गोष्ट आहे 2004ची. आणि मग ते सोलापूरला ऍडमिट झाले. मी 60 दिवस त्यांच्यावर ICU मध्ये होतो. आणि दरम्यानच्या काळात माझा मुख्य परीक्षेचा निकाल आला, मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि वडिलांचे 4 ऑपरेशन झालेले होते हेड इंजुरीचे. पण आता मग आई वगैरे बहीण म्हणल्या की आता बाकीची मुलं एवढे तयारी करतायत, तू इथेच आहे, 60 दिवस झाला ICU मध्ये बसलायस, तू जा दिल्लीला थोडं 10 दिवस काय तयारी कर. मग मी गेलो दिल्लीला, पण दुर्दैवाने इकडे वडिलांची तब्येत ढासळली आणि वडील गेले माझ्या UPSC इंटरव्ह्यूच्या 10 दिवस अगोदर. मी आलो, अंत्यसंस्कार घेऊन परत गेलो आणि वडिलांचे आशीर्वाद होते की मी सर्व्हिसच्या लिस्टमध्ये आलो आणि मी IAS मध्ये आलो ते फक्त इंटरव्ह्यूच्या मार्क्समुळे. माझे इंटरव्ह्यूचे मार्क्स सगळ्यात हायेस्ट आहेत. आणि इथे सांगायचा मुद्दा अजून एक आहे. इथे मी तुम्हाला जे म्हणलं की काहीतरी करा जेणेकरून तुम्ही स्टेबल राहाल, ज्याने तुमचं एकाग्रचित्त राहील, ते म्हणजे मी विपश्यना करत होतो. त्या काळात सुद्धा त्या विपश्यनेमुळे मी स्टेबल राहू शकलो. तर अशा गोष्टी, असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतील आणि विशेष करून तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या परीक्षेची तयारी करत असाल 3 वर्ष 5 वर्ष, प्रत्येकाला काही ना काही अशा प्रसंगातून जावं लागेल. तर त्यासाठी मग आपली मानसिक स्टॅबिलिटी कशी राहील यासाठी तुम्ही निश्चित त्या दृष्टीने काही डेलिब्रेट अटेम्प्ट करावे लागतील. आणि अजून एक गोष्ट मी तरुण मित्रांना सांगू इच्छितो की हे 10 वर्षाचा काही कार्यक्रम करू नका किंवा 5 वर्षाचा, 3 वर्ष. माझं खरंच सगळ्यांना असं आव्हान आहे की आता 15 लाख मुलं बसतायत, होणार आहेत 1000-1200 मुलं, त्यातले 100 जणांना IAS मिळेल, बाकीच्यांना दुसऱ्या सर्व्हिस मिळतील. कुठलीही सर्व्हिस मिळाली तरी घोडगंगेत नहाला अशी आपली म्हणजे कुठलीही मिळाली तरी माणूस त्या 5-10 वर्षाच्या स्ट्रगलमधनं 4 वर्षाच्या स्ट्रगलमधनं अशी परिस्थिती असते. तर 3 वर्षापेक्षा जास्त हे फुल टाइम करू नका. त्यानंतर काहीतरी दुसरं करत करत करा. कारण की आता हे जे 15 लाख मुलं बसतात ह्यांनी नंतर करायचं काय, आणि ती जे नैराश्य येतं ते खूप म्हणजे खूप खूप हानिकारक आहे. त्यासाठी 3 वर्ष करा. आणि असं काही नाही की तुम्ही IAS नाही झालात किंवा सर्व्हिसमॅन नाही आलात तर दॅट इज द एंड. असं नाही. तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता, पंतप्रधान होऊ शकता, काही होऊ शकता. ते काही नाही. असं काही नाही की ह्या गोष्टीत मला अपयश मिळालं तर मी माझं आयुष्य थांबलं तिथे, तसं होत नाही. त्यामुळे जीवनामध्ये असंख्य पॉसिबिलिटी आहेत. तुम्ही चालत राहा, कष्ट करा, पूर्ण निष्ठेने प्रयत्न करा. पण नाही झालात तर निराश होऊ नका, आनंदी राहा. समतोल आपल्याला आयुष्य जगता आलं पाहिजे. आम्ही असे आमचे कितीतरी मित्र बघितलेत की ते इमोशनली डॅमेज झालेत. असंच झालं नाही पाहिजे. आणि मी जसं सांगितलं तर प्रत्येकाला सगळंच काही मिळत नाही आपल्या आयुष्यामध्ये, त्यामुळे आपण त्याच्याशी ऍडजस्ट करून पुढे चाललं पाहिजे. आता माझ्या सर्व्हिसच्या प्रवासाविषयी सांगतो. मला 2004 साली निवड झाल्यावर मला आसाम कार्ड मिळालं. आता मला तर असा विचारच येऊ शकत नव्हता की कुठलं कार्ड आणि काय. घरी अशी परिस्थिती होती की बाबा ठीक आहे आता जे आहे ते आहे, सिलेक्ट झालोय, काय असेल ते, कारण घर सांभाळणं पहिल्यांदा महत्वाचं होतं. मग आसामला गेलो. आसाममध्ये माजुली म्हणून एक ब्रह्मपुत्रेमध्ये एक बेट आहे, जे जॉग्राफीचे किंवा जनरल स्टडीजचे विद्यार्थी असेल, तिथं माझी प्रांताधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग झाली. सर मी मान तालुक्यातला आहे, तुमच्या जिल्ह्यातला. तिथं आमच्या मान नदीत पाण्याचा एक ठिपूस नसायचा, एवढं सदा दुष्काळी. माझी आजी लहानपणी मला सांगायची, आम्ही विचारायचो की आपल्याला पाऊस का नाही पडत.
तर ते सांगायचे की नाही असं होतं की रामायणामध्ये रामाचं आणि रावणाचं युद्ध चाललं होतं. आपण ते रामानंद सागरांच्या सिरीजमध्ये बघितलं ना, तर आजी म्हणायची की रावणाने अग्निबाण सोडला आणि तो मग त्याचा प्रभाव थांबवण्यासाठी रामाने पर्जन्यबाण सोडला आणि मग सॉरी रावणाने म्हणजे पूर आणला, रामाने अग्निबाण सोडून तो थांबवला आणि मग तेव्हापासून जो आपल्या इकडचा पाऊस गेला तो गेलाच. आणि मग आता मी त्यानंतर पोहोचलो माजुलीमध्ये, त्या ब्रह्मपुत्रेतल्या बेटात. तिथं त्या नदीचं खोरं 12 किलोमीटर. मला एका बोटीतून जावं लागायचं माझ्या जिल्ह्याच्या हेडक्वार्टरमधून 1.5 तास प्रवास करून. जिकडे बघावं तिकडे पाणीच. मग ते असं म्हणतात ना की भगवान देताय तो चप्प फाड के देताय. तर अशी माझी अवस्था होती. मग आसाममधून मी परत दुसरे काही हेल्थ इश्यूज होते, 2-3 अजून सिरियस आजार पण होते. माझ्या सासरे आमदार होते, आमदार नवनाथरावजी आव्हाड. ते माझ्या लग्नाच्या वेळेसच 2 वर्ष ऑलरेडी आयसीयू मध्ये होते. नंतर दुर्दैवाने माझ्या सासूबाईंना कॅन्सर डायग्नोज झाला, माझ्या आईलाही लिव्हर सिरोसिस डायग्नोज झाला. आणि मी त्या माजुलीच्या आयलंडवर, मी हे का सांगतोय, तुम्ही जाणार आहात, तुम्ही IAS साठी, IPS साठी, फॉरेस्ट सर्व्हिससाठी जर लिहिणार असाल तर हे लक्षात ठेवा, ह्या सर्व्हिसमध्ये आहेत चांगल्या गोष्टी आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, पण हे एक पॅकेज आहे. ह्याबरोबर काय येणार आहे हे बघा. तुम्ही एवढ्या यंग एजमध्ये, तुमच्या उमेदीच्या वर्षांमध्ये देश सेवेसाठी एवढ्या दूर जाणार आहात, पण मग आपली फॅमिली सुद्धा तेवढीच महत्वाची. पण मग ह्या गोष्टींची जाणीव असू द्या की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी जातोय तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. काही जणांना महाराष्ट्र कार्ड मिळेल, काही जणांना मिळणार नाही, त्या नशिबाच्या गोष्टी आहेत, त्या प्रचंड नशिबाच्या गोष्टी आहेत. पण जर असं नाही मिळालं तर आपल्याला देशाच्या दुसऱ्या राज्यात जाऊन, कानाकोपऱ्यात जाऊन देशसेवा करायची आहे. तुमचं करिअरही चांगलं आहे, मटेरियल लाईफही तुमची चांगली असेल. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आम्हालाही माहितीच नव्हतं, कुणी सांगितलंच नाही. अरे ते सिलेक्शन प्रिलिम्स पास होणं हेच पहिलं टार्गेट, मग नंतर मेन्स पास होणं आणि मग लिस्टमध्ये येणं. त्यामुळे तेव्हा काही ह्या गोष्टींची जाणीव नव्हती. पण ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मनात ठेवाव्या लागतात. तर मी मग ह्या सगळ्या आजारपणांमुळे परत 2009 साली महाराष्ट्रात डेप्युटेशन आलतो. मी PMPMLचा चेअरमन MD होतो इथे पुण्याच्या बस ट्रान्सपोर्टचा. आणि अतिशय समाधानाची बाब आहे की मी बीडचा जिल्हा परिषद CEO होतो. सर हे बीडला कलेक्टर होते. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जर समाधान देणारा माझा टेन्युअर असेल तर तो बीडचा आहे. मी 1.5 वर्ष तिथे होतो. तिथे जे ऊस तोडायला जे जात होते, नुकताच शिक्षणाचा अधिकाराचा कायदा आला होता आणि त्या मुलांचं मग शिक्षण तुटत होतं आई वडिलांच्या ऊस तोडायला जाण्यामुळे. तर असे आम्ही 52,000 मुलं थांबवू शकलो. त्यांच्यासाठी 450 हंगामी वसतिगृह चालू करू शकलो. केंद्र सरकारकडून आम्ही तेव्हा 25 कोटी रुपये आणले. तर अशा पद्धतीचं एक खूप समाधान देणारं काम मी तिथे करू शकलो. दुसरी एक गोष्ट होती की तिथे ज्या स्त्रिया किंवा लहान मुलं जे जायचे ऊस तोडायला, त्यांचे मग ते डोस चुकायचे पोलिओचे वगैरे, त्यामुळे ते भारताला नामुष्की लागली होती. असंच एका लहान मुलाचा डोस चुकला, तो पोलिओचा रुग्ण सापडला. भारताची सगळी मेहनत जी झाली होती पोलिओ फ्री कंट्री म्हणून, ती पाण्यात गेली. मग आम्ही एक त्याच्यावर छोटासा तोडगा काढला की, म्हणजे मी जस्ट जॉईन व्हायच्या अगोदर हे झालं होतं. आणि मग आम्ही एक तोडगा काढला की जे ऊस तोडायला जातात त्यांची आपली लिस्ट देऊ कारखानावर, कोण गर्भवती स्त्री आहे, कोण लहान मुलं आहे 5 वर्षाचं, ती लिस्ट आम्ही देणार त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला, सातारा सांगलीच्या त्या जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनला. आणि मग त्यांना टार्गेट करायचं आणि त्यांना त्यांचे सगळे डोस वगैरे द्यायचे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हाच्या ज्या राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटीलजी, त्या तेव्हा बीडला आल्या होत्या एका कार्यक्रमासाठी आणि त्या स्वतः महिला होत्या. तर त्यांच्या हस्ते आम्ही ह्या योजनेचं उद्घाटन करू शकलो. तर स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी हे एक चांगलं समाधानकारक काम करता आलं. तर ह्या 2 गोष्टी महत्वाच्या ह्याच्यासाठी होत्या की हे जर नाही केलं तर त्यांची पुढची पिढी परत ऊस तोडायलाच जाणार, जर शिकले नाही तर परत ऊस तोडायलाच जाणार. आणि हे किती वर्ष चालणार. त्यातून येणारे उद्भवणारे सामाजिक प्रश्न, मेकनायझेशन येतंय, नवीन टेक्नॉलॉजी येते. तर अशा बीडचा माझा टेन्युअर मला खूप आनंद देणारा होता. आसाममध्येही मी बऱ्याच चॅलेंजिंग ठिकाणी काम केले. कोकराझार म्हणून तुम्ही एका जिल्ह्याचं नाव ऐकलं असेल. आपल्या देशातला सगळ्यात जास्त व्हायलेंट जिल्हा असं मानू शकतो आपण ते. आता बोडोलँडचं हेडक्वार्टर आहे तिथे. खूप मोठी दंगल झाली होती, आपल्याला माहिती असेल 2012 साली. आपल्या मुंबईत आझाद मैदानावर गोंधळ झाला. मी तर 2012 साली पोस्टेड होतो. तर आपले पोळ साहेब पोलीस कमिशनर होते. मला तिथून होम सेक्रेटरीचा फोन आला. काय झालं, त्या दंगलीच्या बॅकलॅशमुळे आपल्या नॉर्थ ईस्टचे जे इथं मुलं होते त्यांना काही भागांमध्ये मारहाण व्हायला लागली. मग म्हणजे त्याचे रिपरकेशन एवढे वाईड स्प्रेड होते. आणि त्या जिल्ह्यामध्ये मी मग इथून परत गेल्यावर 2013 साली कलेक्टर होतो. तिथे वेगळे चॅलेंजेस होते. म्हणजे टेररिझम आसाममधला संपत आला होता, पण तिथला शेवटचा होता. आणि त्यानंतर मग मी अजून काही वेगळे चॅलेंजेस तुम्हाला सांगतो की कसे फेस केले. मला नागालँड बॉर्डरवर पाठवलं गेलं. आपल्याला फक्त भारत पाकिस्तान, भारत चीन मधलं युद्ध माहिती आहे. तिथे वेगळीच सिच्युएशन आहे. तिथे आसाम आणि नागालँड, आसाम आणि मिझोराम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश,
ह्यांच्यामध्ये बॉर्डर डिस्प्यूट आहे, भाऊबंदकी आहे. जसं आपल्याकडे बांधावन होतं तिथे 15 जानेवारी 2014 नागालँडनी आमचे 700 घरं जाळले, 10 लोक मारले, 10,000 लोक रिलीफ कॅम्पमध्ये. मला कोकराझारहून त्या जिल्ह्यात पाठवलं गेलं. म्हणजे आपण हे इमॅजिन नाही करू शकत. तिथे आसाम आणि नागालँडच्या पोलीसमध्ये वॉर झालेलं आहे 85 साली. 101 आसामचे पोलीसमॅन त्यामध्ये मारले गेले. तर अशा गोष्टी आपल्याला माहीतच नाही. आपल्याकडे आहे बेळगाववरून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद आहे, पण आपल्याकडे काय गाडीची एखादी काच फोडली, एखाद्याला झापड मारली, तिथं विषय संपतो. तिथे तसं नाहीये. तर तो वेगळाच विषय. मग ते कसे सॉर्ट आउट करायचे आणि मग त्यातून येणारे चॅलेंजेस. तर असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेस आपल्याला या सेवेमध्ये येतात. नंतर मग कोविड आहे आणि माझा शेवटचा टेन्युअर आसाममधला चीफ इलेक्टोरल ऑफिसरचा होता. महाराष्ट्राचा जसा एक मुख्य निवडणूक अधिकारी असतो जो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली काम करतो, तसंच प्रत्येक राज्याचा असतो. तर मी आसामचा सीईओ होतो आणि सगळ्या कलेक्टर्सकडून इलेक्शन करून घ्यायचं असतं. कलेक्टर हा जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असतो, तसा तुम्ही राज्याचे असता. मग तुम्ही त्या सगळ्या कलेक्टरकडून इलेक्शन करून घ्यायचं आणि बाकीच्याही खूप गोष्टी असतात त्यात. इलेक्शन हे खूप चॅलेंजिंग काम आहे. आसाममध्ये प्रचंड चॅलेंजिंग आहे. आसाममध्ये एका निवडणुकीत असं झालेलं आहे की 84च्या की निवडणुकीच्या रनअपमध्ये एका रात्रीत एका गावात 3,000 लोकांना मारण्यात आलं होतं. एवढा व्हायलन्स तिकडे इलेक्शनमध्ये होत असतो, पहिल्यांदा व्हायचा. इनफॅक्ट एक जे बॅच आहे ISC 84 सालची, त्या सगळ्यांना अनुभव आहे आसामच्या इलेक्शनचा. कारण की त्या इलेक्शनमध्ये आसाममधल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता मसूरीतून. तेव्हा निवडणूक आयोगाने आणि केंद्र सरकारने जे ट्रेनीज होते प्रोफेशनल, त्यांना सगळ्यांना आसामला पाठवलं होतं की जा तुम्ही. मग तेव्हा कोण कोण प्रोफेशनल ट्रेनीज IAS ऑफिसर होते ते त्यांनी प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून मतदारसंघाचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी सुद्धा मार खाल्लेला आहे. मला एवढं सुद्धा काही आमच्या सिनियर ऑफिसरनी सांगितलं की आसामीज लोकांमध्ये तेव्हा एवढा राग होता की तुम्ही बाहेरून येऊन आमच्या इथे निवडणूक करता. अशी चॅलेंजिंग परिस्थिती तिथे झालेल्या आहेत अगोदर. तर असं तिथे निवडणुकीचं हे बॅकग्राऊंड आहे. परत दुसरी गोष्ट कोविड आला. कोविडच्या सेकंड वेव्हमध्ये निवडणूक घ्यायची होती. अगोदरच एवढं चॅलेंजिंग. जवळपास 2 लाख निवडणूक कर्मचारी, 2 लाख पोलीस आणि त्याचबरोबर मतदार एवढे. अगोदरच तो सगळ्यात मोठा लॉजिस्टिकल एक्झरसाईज असतो. आपल्या देशातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिकल एक्झरसाईज हा निवडणूक असतो. एका दिवशी जर 2 कोटी 3 कोटी मतदार येणार आहेत मतदान केंद्रावर, तर त्यांच्यासाठीच्या सोयी सुविधा, तेवढे मतदान कर्मचारी, त्यांना ट्रेनिंग, ते मशीन्स एवढे सेन्सिटिव्ह आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर तेवढे पोलीस कर्मचारी, येणारे पॅरामिलिटरी, जे काही ऑब्झर्वर्स येतात, पैशाचं वाटप, दारूचं वाटप हे होऊ नये म्हणून IAS अधिकारी जातात. प्रत्येक मतदारसंघासाठी एक IAS अधिकारी पाठवला जातो. तेवढे ऑब्झर्वर येतात. परत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी, हे सगळं चालू असतं एका वेळेस आणि तुम्ही मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ते सगळं संचालित करत असता. बदल्या करायच्या असतात अधिकाऱ्यांच्या, त्यामध्ये बरंच अडकतं. 15 दिवस अगोदर ज्याचे 3 वर्ष झाले, ज्याचा होम जिल्हा आहे. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे इलेक्शनचं काम खूप चॅलेंजिंग असतं. त्यात कोविड आल्यामुळे ते अधिक चॅलेंजिंग झालं होतं. तर असा तो सुद्धा एक मला अनुभव आला. त्यानंतर मी आता भारत सरकारमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेसमध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करतोय. पाणलोट विकासाचं काम करतोय. सर मी खूप अजून अभिमानाने सांगू इच्छितो की जो दुष्काळग्रस्त भाग आहे माझ्या मानसारखा, त्या आपल्या देशातल्या दुष्काळग्रस्त भागाला हिरवगार करण्याचं आणि त्याला बागायती किंवा फर्टाईल करण्याचं काम मला मिळालंय. आपल्या देशातली जवळपास 30% जमीन ही डिग्रेडेड आहे आणि देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे 2047 पर्यंत आणि त्यासाठी एक दुष्काळमुक्त भारत बनणं खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीने आम्ही आमच्या खात्यामार्फत प्रयत्न करतोय. आता याबरोबरच मी अजून आपल्या कॉलेजचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी BA इन सिव्हिल सर्व्हिसेस हा कार्यक्रम चालू केला. माझी अशी एक इथं विनंती व सूचना आहे की कृपया ह्याला थोडी टेक्नॉलॉजीची जोड द्या, हायब्रिड कोर्स करायला. आपण जर अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीचे जर बघितलं करिक्युलम, त्यात तो इंजिनिअरिंगचा मुलगा इकॉनॉमिक्सही शिकतो, हिस्ट्री शिकतो. कसं आहे की ह्युमॅनिटीजच्या मुलांची एम्प्लॉयबिलिटी कुठल्याही परिस्थितीत कमी झाली नाही पाहिजे, हे आम्ही बघितलं पाहिजे. आणि पुढचं येणारं जे युग आहे ते अजून टेक्नॉलॉजी सेंट्रिक असणार आहे. त्यामुळे ही एक सूचनेचा माझा म्हणजे विचार व्हावा अशी विनंती आहे. आणि दुसरी एक, आता आपण एवढं चांगला विचार केलेलाच आहे की BA इन सिव्हिल सर्व्हिस, तर मग एक मला वाटतं BA इन पॉलिटिकल सर्व्हिस सुद्धा विचार झाला पाहिजे. आपल्या देशाची ती गरज असेल पुढे, कारण की जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना सुद्धा आपण जर केपेबल केलं, तेवढी जर त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग केली तर त्याचा या देशाच्या विकासासाठी खूप फायदा होणार आहे. आज भारत सरकारचा अधिकारी म्हणून मी देशाच्या विविध राज्यात जातो, MP, UP, हरियाणा, ओडिसा, आणि तिथे गेल्यावर खरंच मला खूप अभिमान वाटतो एक मराठी असण्याचा, पुण्यात राहिल्याचा, पुण्यात शिकल्याचा. कारण की 300 वर्षापूर्वी आपल्या मराठी सरदारांनी तिथे जाऊन आपले अटकेपार झेंडे लावलेत, अटक ते कटक लावलेत आणि
आपल्या तलवारीवर ह्या हिंदुस्थानचं रक्षण केलंय. म्हणजे एक मराठी असल्याचा किती अभिमान वाटतो हे तिथे गेल्यावर कळतं. आणि तशीच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुमच्यातले जे कोणी अखिल भारतीय सेवेमध्ये जातील ते या देशाची अखंडता, या देशाचा विकास जोरदार पद्धतीने करण्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेचा, लेखणीचा आणि प्रतिभेचा वापर कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद आणि एसपी महाविद्यालयाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.